सबसे अलग रामकृष्ण हरी माऊली. दिवस 4था. तर आता उठलो आहे आम्ही, आंघोळ वगैरे करायला चाललो आहे. खूप मजा येणार कारण की थंड थंड पाणी आहे, खूप थंड पाणी आहे, डेंजर थंड पाणी आहे. त्यामध्ये आता आंघोळ करणार आहोत आम्ही. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आता आंघोळ वगैरे केली आहे आणि बाहेर टेम्पोजवळ चहा ठेवली आहे. तो चहा पितो आणि आज आपल्याला घाट चढायचा आहे. तर घाट चढू आपण, दाखवतो. तुम्ही बघू शकता आता चहा वगैरे पिऊन निघतोय. इथून राजा गजरात सवणी वाजत गाजत जायचं आहे वरती. कोरा चहा, कोरा चहा सर्वांनी एक साथ जायचं आहे. तिथून आम्हाला गजरात जायचं आहे टाळ मृदंग घेऊन. आता रामकृष्ण हरी माऊली. तर आताच आम्ही घाट चढायला सुरुवात केली आहे. तर खूप रात्र आहे, अंधार आहे. तर तुम्हाला मी तरीसुद्धा दाखवू शकतो की आम्ही कुठल्या प्रकारे घाट चढतो. तर चला चला माऊली. माऊली आम्ही आता उठलो आहे शिंगरोबा मंदिरमध्ये. शिंगरोबा देवाची जय. शिंगरोबा देवा, शिंगरोबा देवा. हे चलता का? चला पार करू. रामकृष्ण हरी माऊली. तर खूप प्रयत्नानंतर आम्ही शिंगरोबा मंदिराजवळ आलो आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं आराम करत घेतले इथं. शिंगरोबा देवा की जय. अध्यक्ष पण आलेला आहे. कसं वाटलं माऊली? सकाळचं वातावरण आणि मस्त थंड खूप छान वाटलं. आता शिंगरोबाचं मंदिराचं दर्शन करून पुढचा प्रवास लगेच चालूच. चला सर्व फिश पडण्याचा येतात मागून. चेतन पाटील शेवटी 2 जण आहेत. चला काय झालं माऊली? काय रे माऊली गमतीचा किस्सा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर तुम्हाला जिंदगीची जर मजा घ्यायची असेल ना तर या खंडाला घाटामध्ये या.
रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही नाश्ता ठिकाणी जात आहोत. तर तुम्ही बघू शकता माऊली, की आम्ही थोडी विश्रांती घेतो. चेतन माऊली पण दमलेला आहे, कारण की खूप चाललो आहे. सकाळपासून घाट चढतो आहे, पाय पण खूप दुखत आहेत. आणि तुम्हाला दाखवतो की आम्ही नाश्ता कुठं करणार आहोत. चेतन माऊली काय बोलाल? रामकृष्ण हरी माऊली. काही नाही, थोडी विश्रांती घेतो आणि आता आम्ही पोहोचणार आमच्या नाश्त्या ठिकाणी. नाश्ता ठिकाणी पोहोचला, नाश्ता करून मग आम्ही हॉल्टवर पोहोचतो. जाऊन आला. तर गाईज खूप दमलो होतो आणि सर्वात मागे होतो. तर आम्हाला इथं आडवाट्यातून जाताना एक इडलीवाला दिसला. आमच्यासाठी माऊली तो धावून आला. तर त्याचे मागे मागे चाललोय. धावून आला. बघतो आता तो कुठे गेले. आडवाट मारतो. आपला इडलीवाला ते आपण गेलो. इडलीवाला काय? बघू शकता अरवण अंगावर गेली. पोपेटा पण त्यांना माहित नको पडलं. पक्की ना मला वाटते काय आलो. चहा वगैरे प्यायला बसलोय आता. तर चहा वगैरे पिऊन आता निघलो आहे आम्ही. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण, थंड वातावरण आहे. आणि त्या थंड वातावरणामध्ये आम्ही चालायला खूप मजा येते. इथे खंडाला घाट म्हणतात त्याला. तुम्ही बघू शकता त्रिफलाचित. हॅलो गाईज, बघा रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही नाश्ता ठिकाणी पोचलेलो आहे. आणि आज नाश्ता काय आहे अजून कोणाला माहीत नाही. तर तुम्हाला दाखवतो. ऑटोमध्ये खाणार दिसले आम्हाला. तर काय नाश्ता आहे तुम्हाला दाखवतो, बघा तुम्ही. हॅलो गाईज, आता 2 झाले बघा तुम्ही. बघा काला मारतो. काल आता पळायची शक्यता आहे लाल्याची. धर भरा धर. रामकृष्ण हरी माऊली. तर नाश्ता केलेला आहे आणि नाश्ता करून आम्ही निघालो आहे. नाश्ता खूप सुंदर होता. आणि आता आमचा पुढचा स्टे एकविरीला आहे, तर ते पण तुम्हाला दाखवीन मी. तर माझी मंडळी, माझे मित्र, सहकारी माझ्या पाठीमागे आहेत. रामकृष्ण खूप सुंदर. आरोला होता आरोला. रामकृष्ण हरी माऊली. तर आपण टोल नाका पार केलेला आहे. तर इथून आपल्याला 3 किलोमीटर फक्त जायचं आहे आणि पुढे आपल्याला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर सर्वात मागे आम्हीच आहोत, कारण की पायाचा थोडासा प्रॉब्लेम झालेला. माझ्या मित्राचा चेतन पाटीलचा पायाचा प्रॉब्लेम झालेला. तर त्यामुळे आम्ही तर नंतर बघू चला. रामकृष्ण हरी माऊली. तर येता येता आवाज पण बसला आहे माझा. तर राहू दे, जसं ऐकायचं तसं ऐका, पण नीट ऐका म्हणतो. खूप दमले हो, पायाचा हाल झालं, बेहाल होल्या.
कसा विसा पोचलो आम्ही इथे 12:30 वाजले आणि पोचलो आम्ही इथे आणि पोचल्यापुढे आम्ही डायरेक्ट जेवायला बसणार आहे. सगळी जेवायला बसले तर तुम्हाला आजची मेजवानी दाखवणारच आहे थोड्या वेळात, तर ती तुम्ही बघा. तर तुम्ही बघू शकता दुपारचं जेवण माहीत रामकृष्ण हरी माऊली. जेवण वगैरे व्यवस्थित आणलं बाबूंनी. घरचं जेवण चांगलं वाटलं एकदम मस्त. भाजी वगैरे पोळ्या माऊली बरोबर लोणचा. कृष्ण हरी माऊली. तर आजचा दुपारचं जेवण खूप सुंदर असं जेवण होता. खूप पोट भरून जेवलो आणि जेवायला पण खूप मजा आली, कारण की खूप मनातून जेवण बनवला होता. जे आपले बंटी माऊलीचे सहकारी होती. तर बंटी माऊली आपण सांगू शकता कोण होते ते आपले पनवेलचे सरपंच होते. त्यांनी आपल्या सालाबादप्रमाणे ते सुद्धा 5 वर्ष आपल्यासाठी पंचप्रकवानामध्ये जेवण घेऊन येतात. तर त्यांचा आपण मनापासून आभारी आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर आम्ही आईच्या भेटीला आलो आहे. तर तुम्हाला दाखवतो ते मंदिर बघा तुम्ही. आम्ही बाबा पंढरपूरला झालो आहे. तर तुम्ही पाहू शकता आईचं सुंदर रूप आणि या सुंदर रूपाला बघायला आम्ही आलो आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर माऊलीचं दर्शन घेऊन आलो आहे आम्ही. मनाला खूप बरं वाटलं. आता इथून परत मंदिराकडे जातो आणि तिथं थोडा आराम करतो आणि तिथून आम्ही निघू आमच्या प्रवासाला. बाय. सगळा लोक जाते बी याची झोप काही पुरी होऊ नये. सकाळचे 11ला उठते, संध्याकाळचे 5ला उठते. ऋषिकेश गायकवाड. कृष्ण हरी माऊली. तर दुपारची झोप घेऊन आता उठलेला आहे. तर आम्ही आता थोडंसं चहा वगैरे पितोय, तुम्ही बघू शकता. चहा वगैरे पिऊन आता आम्ही पुढच्या वाटचालीस निघू, कारण की पुढचा पल्ला खूप मोठा आहे. 17 किलोमीटरचा पल्ला आहे. 17 किलोमीटरमध्ये आम्हाला लवकर पोहोचाय. तुम्ही बघू शकता साहिल किनीची बॉडी बघू शकता. काय ते चेतन माऊली, तुमच्या मनात काय आला आज तुम्ही गोकुळ दुधाच्या पुढे आणल्या? रोज रोज कोराच्या पण मला इथे कटाला म्हणून कोराच्या बदल माझ्या दिमाग सणकला आणि मग जाऊन गोकुळ जाणून या बनवला. खूप पाणी भरतोय आणि त्या पाण्यात आम्ही भिजू शकत नाही, कारण की पल्ला खूप मोठा आहे. माहीत माऊली भरपूर पाणी आहे. कसा करता रेनकोट मागवा? तो भक्ती कोणी जाऊ कोणी जाऊ अजून अजून वगैरे. तर आता आम्ही खूप रागीट झालेलो आहे, कारण की
लगेच जमलं. माझी बॅग पाहिजे तुला तीन नंबर खालती याची बॅग काली बॅग कपडे बरोबर ठेव म्हणतो ना म्हणतो ना माझ्या साईडला देता घालायला. मित्रांनो तुम्ही बघू शकता काय हा ग मग भिजायलाच तेवढे आहो. तर मित्रांनो आता आम्ही भिजत चाललोय कारण की पाऊस खूप पडतोय. अर्ध्या घंट्यापासून पाऊस पडतोय. आता आम्ही भिजत चाललेलो आहे कारण की अर्ध्या घंट्यापासून पाणी पडतोय. थांबतच नाही. थांबाचं नाव काही घेत नाही आणि पल्ला खूप लांबचा आहे म्हणून आता आम्ही भिजत चाललो आहे. तर जमला व्लॉग बनवायला आहे तर बनवेन नाहीतर मग भेटू रात्री. पाणी देऊया. तुम्ही बघू शकता रम्य असा वातावरण आणि या वातावरणात आम्ही चालतोय. नदी बघू शकता तुम्ही. माऊली आता आम्ही चहासाठी थांबलो आहे कामशेतच्या इथे. कामशेतचा अजून घाट पार नाही झाला. त्यामुळे आम्ही चहासाठी इथे थांबलो आहे कामशेतच्या घाटाच्या खाली. आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि आरामात निघतो. रामकृष्ण हरी. सगळं आमचाच चुकले. चालून बिलून आमचाच चुकले. तुमचा तर चुकल. कृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. पूर्ण पायाचा तुंतुना आणि तलव्यांचा फुलभाज्या झालेला आहे आणि एवढा टाईम लागला आम्हाला पोचायला इथं. खूप टाईम लागला आणि पाय खूप दुखतात. आता रात्रीचे 9:30 झाल्यात आणि आम्ही निघालेलो किती निघालेलो 3:30 वाजता निघालेलो आणि आता रात्रीचं 9:30 वाजल्यात. खूप उशीर झाला आम्हाला पोचायला. तर आता थोड्या वेळानंतर पोचतो आम्ही. म्हणजे पोचलेलोच आहे. जातो अंघोळ वगैरे करतो आणि हाचा स्पेशल जेवण तुम्हाला दाखवतो काय आहे. तर चला रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही बघू शकता आजचं स्पेशल जेवण आहे. पंचपक्वान्न पण सुंदर असं जेवण आहे आज. या जेवायला खूप सुंदर जेवण आहे आज. पोट भरून जेवणार कारण की आज खूप दमलो आहे आम्ही. तर चला जेवतो. रामकृष्ण हरी माऊली. तर जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आजचं जेवण खूप सुंदर होता. खूप मजा आली जेवायला. पोट भरून जेवलो. तर तुम्हाला थाली पण दाखवली कशी होती ती. तुमच्या पण तोंडाला पाणी आलं असेल. खूप सुंदर जेवण आणि तुम्हाला दाखवतो आता का कुठल्या माऊलीने आपल्याला जेवण वगैरे दिले होतं. तर चला. करिश्माताई साहिल केनी यांच्याकडून आमच्या मंडळाला सालाबादप्रमाणे यंदाही पंचपक्वानामध्ये जेवणाची व्यवस्था झालेली आहे. ताई तुमचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि रीनाताई डाकी वाघबिलवरून आलेले आहेत. त्यांनी ताईंनीसुद्धा आम्हाला जेवण आणलेलं होतं. त्यांचेसुद्धा मंडळाच्या वतीने आभारी आहेत. रामकृष्ण हरी माऊली. तर 4थ्या दिवसाचा ब्लॉग आता इथेच संपवतो. उद्या भेटू. 5वा ब्लॉग घेऊन येतो. गुड नाईट. रामकृष्ण हरी.